जळगावमध्ये सून विरुद्ध सासरा असा संघर्ष लोकसभा निवडणुकीमध्ये पाहायला मिळणार आहे। रक्षा खडसेंना भाजपकडून उमेदवारी जाहीर झाली आणि यानंतर एकनाथ खडसेंसमोर धर्मसंकट उभं राहिल्याचं बोललं जात होतं। मात्र पक्षासाठी काम करणार असल्याचं खडसे म्हणाले आणि यावेळी सुनेत्रा पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांचं उदाहरण देत त्यांनी रक्षा खडसेंविरोधात प्रचार करणार असल्याचे संकेत दिलेत। मावियातल्या जागा वाटपाचा तिढा अजून सुटलेला नाहीये आणि अशामध्ये आता नाशिक दिंडोरी मतदारसंघामध्ये माकपनं दावा केला। माकपचे माजी आमदार जे.पी. गावित यांनी दिंडोरीमधून लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे। माकपनं आदिवासी आणि शेतकऱ्यांच्या हक्कासाठी सातत्यानं लढा दिलाय, त्यामुळे इथली जनता माकपच्या पाठीशी असल्याचा दावा गावित यांनी केला आहे। किरण सामंत यांनी निलेश राणेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत नारायण राणेंचे आशीर्वाद घेतले, त्यामुळे त्यांच्या उमेदवारीबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे। यापूर्वी किरण सामंत यांनी रत्नागिरीमध्ये नारायण राणेंचे आशीर्वाद घेतले होते। या भेटीमध्ये राणे आणि सामंत यांनी एकत्र अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून आमदार राम सातपुतेंचं नाव जवळपास निश्चित झालंय। काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे, भाजप आमदार राम सातपुते यांच्यामध्ये लढत होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे आता सोलापूरमध्ये ताई विरुद्ध भाऊ लढत होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। शिवाजीराव आढळराव पाटील शिरूरमधून घड्याळ चिन्हावर लढणार आहेत आणि त्यासाठी ते अजित पवार गटामध्ये प्रवेश करणार हे जवळपास निश्चित आहे आणि त्याचा मुहूर्त सुद्धा ठरल्याचं सूत्रांनी सांगितलंय। आढळराव पाटील 21 किंवा 22 मार्चला उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतील अशी सूत्रांची माहिती आहे। शिवसेना ठाकरे गटाला नंदुरबारमध्ये धक्का बसला। ठाकरे गटाचे विधान परिषदेचे विद्यमान आमदार आमशा पाडवींनी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पाडवींनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला। यावेळी पाडवींच्या कार्यकर्त्यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला। राज्यामध्ये 6 ठिकाणी निवडणूक लढणार असल्याचं स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टींनी सांगितलं। हातकणंगले, कोल्हापूर, सांगलीसह एकंदर 6 ठिकाणी स्वतंत्र निवडणूक लढणार असल्याचं ते पिंपरीत कार्यकर्ता बैठकीत म्हणाले। मवियाची धोरणं पटली नसल्यानं 2022 मध्ये वेगळे झाले होते आणि त्यानंतर स्वतंत्र लढ्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। चंद्रपूर लोकसभेसाठी काँग्रेसनं तेली समाजाचा उमेदवार द्यावा, यासाठी तेली समाज एकवटला। आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या तिकिटासाठी कुणबी समाजाकडून लॉबिंग सुरू आहे, त्याला तेली समाजाकडून हे उत्तर मानलं जाते। 2019 लोकसभा निवडणुकीआधी विनायक बांगडे या तेली समाजाच्या उमेदवाराला दिलेलं तिकीट काँग्रेसनं ऐनवेळी नाकारलं।